श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात सगळे? कसे आहे माझी यूट्यूब फॅमिली? तर आत्ता खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे मी, कारण मी खूप बिझी होते आणि बिझी पण होते, खूप कामं पण होती मला। आणि आत्ता पावसाळा सुरू झाला आहे, तर सगळीकडे पाऊस आणि सगळीकडे एवढं म्हणजे यावर्षी भरपूर पाऊस आहे। काय काय आपल्याला वाईट बातम्याही ऐकायला मिळत आहेत। तर हे पण सगळं चालू आहे। परत घरातली सगळी कामं आहेत आणि माझ्याकडे मध्ये मी तुम्हाला एकदा नीमकरोली बाबांचा व्हिडिओ बनवत होते ना, त्याच्यात मी सांगितलं होतं की एक गोल्डन रिट्रीवर माझ्याकडे आलं होतं, फिमेल डॉग। तर तिला आमचा जो पहिला शेरू आहे, आमचा पेट शेरू, तर तो शेरू आणि जी गोल्डन रिट्रीवर आहे त्यांना दोघांना मिळून पिल्लं झाली आहेत आत्ता। आणि ती इतकी गोड आहेत, इतकी सुंदर पिल्लं आहेत आणि 8 पिल्लं आहेत ती। तर ते मिक्स ब्रीड झालेलं आहे, कारण आपल्याला कुठे ते विकायचं नाही आहे किंवा ब्रीडिंग करायचं नाही आहे। त्यामुळे आपण म्हणजे आमच्या शेरूचीच एक पुढे पिढी वाढावी म्हणून आम्ही शेरूची पिल्लं होऊ दिली तिला। आणि आता शेरू आणि जुलीचं दोघांचंही आम्हाला ऑपरेशन करायचं आहे। तर फार सुंदर पिल्लं आहेत, छोटी छोटी। आणि मागच्या रविवारी झाली, म्हणजे आता उद्या त्यांना 8 दिवस होतील। आज 6 एक दिवस झाले आहेत आज। आणि खूप सुंदर, खूप गोड पिल्लं आहेत। तर हे असे खूप कामं माझ्याकडे, खूप कामं वाढली आहेत आणि काय उद्योग। मध्ये मी परत नीमकरोली बाबांचा कार्यक्रम करायचा एक व्हिडिओ बनवला होता ना, की मी महाभोजनाचा महाप्रसाद करणार आहे। तर आता मी काय केलं होतं की कॉन्ट्रीब्युशन कोणाचंच नाही, आमच्या वतीने तो कार्यक्रम मी करणार आहे, करणार आहे, अजूनही करणार आहे। तर तितकं माझं अजून काही जमलं नाही, म्हणजे मी एवढा मोठा कार्यक्रम करायचा आहे ना मला, तर मला थोडंसं त्याची खूप तयारी करावी लागणार आहे। तर होऊ दे उशीर, काही हरकत नाही। आणि त्याला बाबांची इच्छा असेल, म्हणजे नीमकरोली बाबा स्वामी महाराज आपले ह्यांची इच्छा असेल तेव्हा तो कार्यक्रम होणार। मी खूप करण्याचा प्रयत्न केला, पण तो कार्यक्रम काही झाला नाही अजून। तर पुन्हा परत एकदा आता मी एवढे दिवस व्हिडिओ बनवले नाहीत, काही नाही, कारण मला कॉपीराईट आलेला आहे। तर कॉपीराईट याच्यासाठी आलं आहे की मी मध्ये एक शॉर्ट्स व्हिडिओ 1-2 घेतले होते यूट्यूबवरचे, जे माझ्याकडे मी त्याच्यात माझं काहीतरी ॲड करून मी ते अपलोड केले, पण मला ते कॉपीराईट आलं। कॉपीराईट आल्यामुळे माझे ॲड्स वगैरे बंद झाले आहेत। तर त्याचं काही मला एवढं नाही, कारण ॲड्स चालू झाल्या आणि काहीतरी मला मिळालं तरच मी व्हिडिओ बनवणार असं काही नाही आहे, कारण माझी ही आवड आहे आणि स्वामींसाठी मला जितके छान छान अनुभव सांगता येतील तितके छान छान अनुभव सांगायला आवडतात। तर झालं असं आहे की आपण आता स्वामींबद्दल असं खोटं पण नाही ना सांगू शकत, की कुठलाही अनुभव जो आपल्या मनाला पटत नाही ते काही पण सांगा असं पण नाही। काही असेल तर मी सांगणार असं आहे। तर माझ्याकडे सध्या असा कुठलाही अनुभव नाही, माझेच स्वतःचे अनुभव आहेत जे माझे दैनंदिन आयुष्यात चालले आहेत। तर सगळ्यांना मी सॉरी म्हणते, कारण मी पोथीचं काम अजून झालेलं नाही आहे। ते मी नीमकरोली बाबांचा प्रसाद करणार आहे तेव्हा मी तुम्हाला म्हणले होते ना मी करीन, तर ते पण माझं राहिलं होतं। तर आत्ता थोडा म्हणजे हा पावसाळा संपल्यानंतर मग आपण कार्यक्रम करू, बघू तेव्हा माझं काय होईल, कसं होईल सगळं, तेव्हा मग हा आपण कार्यक्रम करूया। त्याच्यात मी पोथी आणि स्वामींच्या मूर्तीच तुम्हाला सगळ्यांना देणार आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना बोलवणार आहे कार्यक्रमाला, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका। आणि तुम्ही कसे आहात सगळे? मला सगळ्यांची आठवण येते की खूप पाऊस आहे, कोणी कुठे दूरवरनं माझे व्हिडिओज ऐकत असतात, कोणी कुठे कुठे राहत असतं, मला छान छान कमेंट्स करत असतात। तर ह्या सगळ्यासाठी मी सॉरी म्हणते की मी खूप दिवस व्हिडिओज बनवले नाही आणि सध्या माझं खूप काय चाललेलं आहे। तर त्याच्यासाठी पण मला काही व्हिडिओज बनवता आले नाही। परत आता जुलीला छोटी छोटी बाळं झालेली आहेत, पिलं, त्यामुळे मला थोडी तिची पण काळजी घ्यायची आहे आणि सारखं मला घर स्वच्छ ठेवावं लागतं। खूप काय मला करावं लागतं। माझी स्वरा पण छोटी आहे, स्वराली। तर आता सगळं असं चालू आहे, त्याच्यातनं मी स्वामींची सेवा जास्त काही करतच नाही आहे, म्हणजे मी फक्त स्वामींशी बोलते आहे सध्या, बाकी काही करत नाही आहे। म्हणजे घरात आपण
आपल्या माणसांशी जसं बोलतो तसं मी स्वामींशी बोलते आहे, तेवढंच माझी सेवा होती आहे. आणि मध्ये जरा मला 1-2-2.5 महिने भरपूर मानसिक टेन्शन, एवढं टेन्शन, मानसिक त्रास, असं टेन्शन झालं जरा. म्हणजे ते सांगण्यासारखं नाही आहे, मी ते एकदा कधीतरी तुम्हाला नक्की सांगेन. तर ह्या टेन्शन म्हणजे इतकं विचित्र टेन्शन की झालं असं काहीतरी की उगीच मला चारित्र्यावर माझ्या उगीचच काहीतरी असं माझ्या हे काय काय असं हे आलं. तर आता हे सगळं बघणारे स्वामी महाराज आहेत. मी सगळं स्वामींवर सोडून देते. पण ह्याच्यातनं आता मी अजून एक सेवा चालू केली जी मी लग्नाआधी करायचे. माझ्या इथनं म्हणजे कर्वेनगर ते फुले मठ, स्वामींचा मंडईतला 1.5 तास लागतात चालत जायला. तर मी लग्नाच्या आधी जशी चालत जायचे तशी मी सध्या ही सेवा सुरू केली आहे की घरापासून चालत निघायचं, 1.5 तास लागतो जायला आणि 1.5 तास लागतो परत यायला. ह्याच्यामध्ये थोडेसे माझे 3-3.5 तास ह्याच्यामध्ये जातात. थोडंसं इकडे तिकडे फिरणं होतं आपलं, म्हणजे काही खरेदी वगैरे, फुलं घे, हे घे, ते घे, असं करत करत 3.5 तास माझं हे होतं. तर माझे आत्तापर्यंत 3 गुरुवार झाले आहेत. मी 3 गुरुवारी जाते आहे चालत. मला फार बरं वाटतं आहे आणि माझं टेन्शन आणि हे माझं इतकं पटकन सगळं निघून गेलं. मला काहीही वाटत नाही कुठल्या गोष्टीचं, कारण माझे स्वामी महाराज आहेत आणि आता हे निमकरोली बाबा पण आहेत. ह्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आहे आणि आपण जी काही सेवा करतो त्याच्यातनं आपले स्वामी महाराज आपल्याला एकदा जरी तुम्ही त्यांचा हात धरला स्वामी महाराजांचा, तर ते बरोबर कुठल्याही संकटातनं आपल्याला बाहेर काढत असतात. तर हा माझा खूप छान छान असे माझे आलेले अनुभव आहेत जे मला तुम्हाला शेअर करायचे आहेत. पण आत्ता तेवढे मी व्हिडिओज बनवू शकत नाही, तर मी थोडे थोडे करून व्हिडिओ बनवीन. बाकी तुम्ही सगळी तुमची काळजी घ्या, छान छान कमेंट्स करा. इथेच मी व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.